नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाणक्य नीतीमधील एक श्लोक समजून घेणार आहे। आपल्याला वरती दिलेला हा श्लोक मानवाच्या जीवनातील धन, सुख, संपत्ती आणि अनिश्चितता याबाबत अतिशय महत्त्वाचा संदेश देतो। प्रथमदर्शनी हा श्लोक श्रीमंत लोकांना उद्देशून बोलत असल्यासारखा वाटतो, पण त्यातील तत्त्वज्ञान प्रत्येक व्यक्तीला लागू पडते। श्लोकात म्हटले आहे की आपत्तीच्या वेळी वापरता येईल असे धन राखून ठेवावे। ही गोष्ट सर्वसामान्य आहे। कोणत्याही व्यक्तीने कमाईचा काही भाग संकट काळासाठी साठवून ठेवणे आवश्यक आहे, कारण आयुष्य शेवटी समान राहणार नाही। कधी आजारपण, कधी बेरोजगारी, कधी कुटुंबात आपत्ती, अशा अनपेक्षित प्रसंगांना कोणाला सामोरं जावे लागू शकते। यापुढील श्लोकात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे। श्रीमंतांना आपत्ती कुठून येईल, अर्थात पुरेसे धन, व्यापार, प्रॉपर्टी, संबंध आणि सामर्थ्य असल्यामुळे त्यांना आपत्ती येणार नाही असे बरेच जण समजतात, पण वास्तव वेगळं असतं। श्लोक पुढे म्हणतो, कधी कधी लक्ष्मी चलनशील असते, संचित केलेले धन देखील नष्ट होऊ शकते। येथे अत्यंत खोल जीवनसूत्र दिलेले आहे, तर आपण एकामागोमाग ते पाहू। पहिला आहे, संपत्ती स्थिर नसते, म्हणजे धन हे समुद्राच्या लाटेप्रमाणे अस्थिर असते। आज आहे, उद्या नाही। कारण असे आपण का म्हणू शकतो, तर मोठे व्यवसाय कोसळतात, शेअर बाजारातील नुकसान, नैसर्गिक आपत्ती, चुकीचे घेतलेले निर्णय, एखाद्याने केलेली फसवणूक किंवा आरोग्यावर मोठा खर्च, हे सर्व श्रीमंतालाही गरिबापरिमाणेच झटका देऊ शकते। 2 नंबर आहे, साठवलेले धन देखील टिकत नाही। काही वेळा व्यक्ती आयुष्यभर कष्ट करतो, जमा केलेले धन एका चुकीमुळे किंवा एका मोठ्या प्रसंगामुळे नष्ट होते। उदाहरणार्थ, कोरोना काळात मोठ्या उद्योगपतीचे नुकसान, अचानक आजारपणातील खर्च, चुकीची गुंतवणूक, कौटुंबिक वाद आणि बाजारातील मंदी यामुळे साठवलेले धन देखील टिकत नाही। 3 आहे, श्रीमंतालाही आपत्ती येऊ शकते। श्लोकाचा मुख्य संदेश हा आहे की आपत्ती फक्त गरिबावर येते ही धारणा चुकीची आहे। भाग्य, काळ आणि परिस्थिती यांच्या खेळात कोणीही सुरक्षित नाही। तर यापुढे आपण 4 नंबरचं बघणार आहे, धनाचा योग्य उपयोग करा। तर श्लोकामध्ये पुढे म्हणतात की आपण धनाचा अति गर्व नको, धनाला स्थिर समजू नका, गरजेपुरते साठवून ठेवा, उर्वरित धन चांगल्या कामाला लावावे, विवेकाने खर्च व गुंतवणूक करावी। तर या श्लोकाचा निष्कर्ष असा की हा श्लोक आपल्याला शिकवतो की धन हे साधन आहे, शाश्वत नाही। तेव्हा दुर्लक्ष न करता योग्य वेळी साठवून ठेवावे, नम्र राहावे आणि विवेक वापरावा, कारण धन कधी येते आणि कधी जाते याचा नियम नसतो।